नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भारत पाक सामन्यांवर पावसाचं सावट. मॅच रद्द झाल्यास सुपर 8 मध्ये कुठली टीम जाईल? भारत पाकिस्तानमध्ये मागच्या काही वर्षात वर्ल्ड कपमध्ये अनेक सामने झालेत. त्या सामन्यांपेक्षा T20 वर्ल्ड कपमध्ये उद्या होणाऱ्या सामन्याबद्दल थोडी जास्तच उत्सुकता आहे. याचं कारण आहे या मॅच आधी झालेला वाद. पाकिस्तानने आधी या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. नंतर ICC सोबत झालेल्या बैठकीनंतर युटर्न घेत भारताविरुद्ध खेळण्यासाठी राजी झाले. मागच्या वर्षी आशिया कप 2025च्या फायनल नंतरही वाद झाला होता. त्यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंचे हस्तांदोलन टाळलं होतं. यावेळी सुद्धा वातावरण तसंच गरम आहे. पण भारत पाक सामन्यांच्या या उत्सुकतेवर, प्रतीक्षेवर आणि गरमागरमीवर पाणी फिरलं नाही म्हणजे मिळवलं. कारण कोलंबोमध्ये 15 फेब्रुवारीला पावसाचा अंदाज आहे. तसा इशारा सुद्धा देण्यात आला. रविवारी 15 फेब्रुवारीला ग्रुप ए मध्ये असलेल्या भारत पाकिस्तानमध्ये मॅच होणार आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं हा सामना होईल. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी फॅन्सच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. श्रीलंकन हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला तर या सर्व उत्साहावर पाणी फिरलं जाऊ शकतं. शुक्रवारी श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण पूर्वमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं. त्यामुळे सर्वच लोकांना सतर्क राहण्यास सांगितलं. सरकारी स्टेटमेंटमध्ये थेट पाऊस पडेल असं म्हटलं नाही, पण हवामानावर नजर ठेवणाऱ्या वेबसाईटनुसार रविवारी संध्याकाळी 6 वाजता, 7 वाजता आणि 8 वाजता पावसाचा अंदाज आहे. असं झाल्यास हा सामना रद्द होऊ शकतो. अशा स्थितीत दोन्ही टीम्सना प्रत्येकी 1-1 पॉईंट मिळेल. मॅच रद्द झाल्यास कुठल्या टीमचा फायदा आणि नुकसान होईल? फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही टीम्सना समान फायदा होईल, कारण दोन्ही टीमचे प्रत्येकी 4-4 पॉईंट्स आहेत. मॅच रद्द झाल्यास 1-1 पॉईंट दोघांना मिळेल, म्हणजे दोन्ही टीमचे 5-5 पॉईंट होतील. दोन्ही टीम सुपर 8 मध्ये क्वालिफाय करतील. नुकसानीबद्दल बोलायचं झाल्यास अमेरिका आणि नेदरलँड्स दोन्ही टीमचं नुकसान होईल. युएसएची सलग दुसऱ्यांदा सुपर 8 मध्ये पोहोचण्याआधी संधी हुकेल. नेदरलँड्स आणि युएसएचे 2-2 पॉईंट्स आहेत. दोघांचा आता फक्त एक सामना शिल्लक आहे. दोघांनी आपापले सामने जिंकले तर 4-4 पॉईंट होतील, ते पुरेसे नसतील. भारत पाक सामन्याचा निकाल लागल्यास एक टीम सुपर 8 राऊंडमध्ये पोहोचेल, पण दुसऱ्या टीमला नेदरलँड्स आणि युएसएशी खेळावं लागेल. नेदरलँडचा मार्ग कठीण आहे, कारण त्यांचा शेवटचा सामना भारताशी आहे. तेच युएसएचा शेवटचा सामना नामिबिया विरुद्ध आहे. 15 फेब्रुवारीला टीम इंडियानं पाकिस्तानला हरवलं आणि नामिबियानं पाकिस्तानला नमवलं आणि युएसएने नामिबियाला हरवलं तर अमेरिकी टीम पुढच्या राऊंडमध्ये पोहोचेल.